हे गाईज वेलकम टू आपल्या आणखीन एक नवा ब्लॉगमध्ये गाईज. अशा आहे गाईज तुमचं चांगले असणार गाजी. आपण कुठं आलेलो बघू शकता गाईज. आपण आलो डायरेक्ट आपल्या शेतात कुठं मल्लेमध्ये. का म्हणते त्याला मल्ला आवाज आहे, मळा म्हणते आमच्या भाषेत. तुमच्या भाषेत बोलली होंगी शेत. फार्म क्या हुआ है, एक दोन ये इधर देख सकता है, ये सोलर बसलेले क्योंकि अपनी वो मोटर जो है क्या पानी वाली वो जास्त HP की है, इसलिए दोन सोलर बसा लागले. मतलब दोन मतलब वो उसके अंदर रहता 7 HP क्या 6 HP या वो और एचा 7 5 3 ऐसे HP से चालू हो जाते वो. पण अपने को वो किसके वो उस गवर्नमेंट के स्कीम के अंदर अपने को वो मिला गया है. वीर विरा को तुमको मतलब क्या हो गया, कुछ एक प्रॉब्लम हो गया था खेत के अंदर. वो प्रॉब्लम के लिए मैंने वो वीडियो बना रहा हूँ. क्या होगा पता क्या, वो उधर का कोपरा देख रहे हो, उधर के कोपरे से क्या हो गया, इधर अपना रोड है बरं, इधर वो रोड जाता है, इधर साइड पे रोड आता है, उधर सोलापुर हाईवे है आगे उधर. मग क्या हुआ, उधर किसने तो काड़ी डाली. मग काड़ी मतलब आग काड़ी, काड़ीची पेटी मधली काड़ी धिंगी उधर पड़ी गई. ये आपला गहू होता का, ये काळा दिस रहा है तुमको, ये काळा दिस रहा है क्या. क्या होगा माहिती का, डायरेक्ट आग लाग गई ना दुपारच्या टायमाला. इतकं धूप इतकं ऊन होतं भाई, इतकं तुम होतं. मला माहित असेल ऊन किती आहे भाई. ऊन तुम्ही सांग, ऊन आहे का नाही. ऊन बिन होतं. मग आग लागली, आग लागली सगळे चांगले. घरी घरी कोण नव्हतं. बाबा वो कुछ तो भी शादी वगैरे ते उधर गए थे. पप्पा साईडवर तीन बाईक कोणच नव्हतं घर को. मग लोकांना काय वाटलं की गहू वगैरे काढला असन, मग जाळला असन. अरे भाई तसं झालंच नाही, पण ते इतर गोष्ट दुसरी पांग गई. काय आलं, मग उनको ऐसा वाटा की लोकांना ऐसा वाटला की आम्हीच जाळून टाकलं. मतलब वो ये जो राहता की ये देख काड्या दिसले तुमको, ये थांबा थांबा, ये जो काड्या दिसते क्या, या काड्या दिसते क्या, या काड्या गहू क्या, ये क्या होतं माहिती का, गहू वगैरे काढून टाकल्या का मग इसको आरामात जाळल्या पडत्या. पण गहू काढून टाकल्यानंतर मग काय आलं, बरं तर आम्ही गहू आदल्या दिवशी काढला होता काहीच, देवाची कृपा. आदल्या दिवशीच गहू काढा. मग हे जो यो काड्या राहते की लवकर आग पकडत्या. मग का उधर से ऐसे पांगते 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 इधर आ गए ना डायरेक्ट वो उधर तक. उधर अपने का लस्तन था, लस्तन लस्तन के पास जा रहा था. मग लोकांनी आके देखलं, अरे लय आग लागलेली, कोणी यांनी जाळवलं क्या वो देखो म्हणे. अरे देखलं तर भाई कोणीच नाही ना शेत के अंदर. डायरेक्ट भाई वो उधर का खेती को, उधर के खेत वाले वो टैंकर विंकर लाए पानी का. मग वो टैंकर विंकर पानी मार रहे. मग हमारे घर को कॉल गया, ऐसा होगा अरे तुम्हारा इधर. सगळे पळके आ गए. मैं कॉलेज को था, मैं कुछ माहितीच नव्हती. मग मी आले की नंतर सांगा नाही ऐसा ऐसा हो गया. मग आता मग म्हणलं बरं बरं म्हणलं. नुकसान काही झालं आपलं, कहून नुकसान क्यों नहीं हो गया पता है क्या, क्योंकि आपलं गहू आदल्या दिवशी काढत होता. पण नुकसान काय झालं, उधर के जो है क्या, उधर के 2 पट्ट्या रह गए थे गहू काढायचे, त्यामुळं बहुत जळ गया अभी. जाऊ दे आता, थोडंसं नुकसान होतच राहते बरं. इतका बी हे करके चालत नाही बरोबर की नाही. तुम्ही सांग बरोबर की नाही. झालं आता चर्चा. आता तुम बघो, अभी तुमको सगळं दाखवतो. अभी उधर उधर वीर है अपनी बरं क्या. आणि उधर खालका गहू हो गया. मग ते जाळूनच टाका लागतं नंतर, पण ते पेटलं. पण बरं उनका गहू काढा नाही था ना उधर के शेतवाले, उनका जळला असता तर भाई नुकसानच झालं असतं. उनका खतरनाक कार्यक्रम झाला असता. गाईज जो होता वो चांगल्यासाठी होता बघा. हमको जाळणे का था, देवनी जाळून टाकलं. भगवाननी उधर का दाखवतो सगळं काळं काळं देखो. मै चाल रहा उधर काळं काळाचे देखो, सगळं काळं काळं. उधर तक जळ गया था. बरं लस्तन बिस्तन वाज गए ना वो लवकर टँकर बिंकर आणलं उन्होंने पळे पळे के. उधर से आग लागली थी, उधर से दाखवतो. तुम ये बांध देख रहे कि इधर का, इधर बांध के ऊपर दिख रहा कुछ नहीं ना, उधर के बांध के ऊपर दाखवतो चल तुमको. क्या तुमको ये दिसला कि ये बांध से इधर आग लग गई. और उधर से ऐसे पांगते पांगते उधर के साइड क्या नदी मध्ये उधर से फाइट के पांगते पांगते उधर गए डायरेक्ट. पण काही नुकसान झालं नाही एवढं तर ओके. थोडं थोडंसं झालं, आता थोडं थोडंसं होतीच राहते नुकसान बरोबर की नाही. आणि भांगसाई देखो आमचे कितने नजदीक है देखो भांगसाई. इसलिए दर्शन लो तुम भी, दर्शन घ्या तुम भी लवकर लवकर लो. आणखी उधर हमारे मसोबा भगवान है वो भी दाखवूंगा तुमको. मैं आता जाता जाता थोड्या वेळ दाखवतो, ते उधर जाऊंगा अभी. इकडे खाली कुछ नाही. वाळेल वाळेल दाखवू की तुमको. वाळेल तुम दस क्या पाना रहे लगे ऐसे सांग रहे तुम भी. कुछ मस्त उग्गा बिग्गा क्या तब तुमको लाता मैं, तब तुमको दाखवता ना. उधर दाखवता अभी चलो. तुम बकरे क्या अपनी शेत में कैसा है मोल. अरे इधर आग लग गई थी ना इसलिए काला काला है. बरं क्या तुम कैसे वाट रहा होगा क्या है काला काला. अरे इधर आग लग गई थी ना का. बघू शकता का तुम.
आपला शिटकायचा आहे. मतलब ये गहू झाल्यानंतर इसको जाळण्यास पडता है, पण आता जळल्यात आता जाऊ द्या. काय करू शकतो उसके अंदर मैं कुछ कर सकता क्या? कर सकता क्या? नहीं, मेरे को भी उसको जलाना कैसे था? वो अभी देव ने जाल दिया. देव मतलब भगवान गॉड. गॉड ने जाळून टाकलं उसको. चला था उधर दाखवतो तुमको. तुम देख रहे क्या उधर उधर के साइड पे आपले मसो भगवान है, उनके भी दर्शन ले लो तुम भी ले लो. उधर है उधर आपण मतलब जाते टाइम दर्शन लेंगे. मला एकदा सांगतो तुम्हाला मसो भगवान आहे गाईज. हे आपलं सिनेमॅटिक झाड बघा गाईज. अरे सिनेमॅटिक्स फुल अंगावर आलं. ही आपली वीर आहे. बाबो बाबो देख रे घ्या वीर आहे आपली. मग काय केलं माहिती का, हे जो पाईप तुम म्हणरेंगे हे पाईप कोण बाहेर काढला. अरे उस दिन आग लागली थी ना, एक नई मोटर पाण्यामध्ये फेकली डायरेक्ट आणि वो पानी उधर वापस मारा. अपनी जो रेगुलर है क्या वो ये वाली है, ये वाला जो है क्या ये वाला ये आपली रेगुलर मोटर है. मतलब घरी वो पाणी वगैरे जातं वो रेगुलर मोटर है. वीर वीर खोली आपली दाखवतो मी तुमको. वीर आपली ये जो दिख रहे क्या मागा तुमको शकता. आपण आलोय आपल्या विहिरीपाशी. तुम्हाला दाखवतो मी आपली विहीर कैस क्या है कैस क्या नहीं. वो देखो उधर 2 सोलर बसवले, वो उधर के साइड से दाखवले तुमको. वो देखो उधर कष्ट भी चालू है, वो मीटर वीटर चालू है उसका. मतलब उसके अंदर वो एनर्जी स्टोर करके रखा है. मतलब वो पानी जिप 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 आणि ऊपर फेकणं. आणि हे जो दगड बिगड दिख रे क्या आपली विहीर जेवढी होती ना त्याच्यापेक्षा आपण आणखीन खंदून खाली घेतलेली आहे. वो चळं बिळं वो पिटर बिटर लावले होते इथं. वो चळे से उधर चळे से हमने वो पूरे खिचली है दगड बिगड वरती इधर टाकली है. आणि अभी आपने क्या करने का इस मलबे को पूरा का पूरा उधर टाकायचं आहे. अभी उन्हाळ्यामध्ये करू आपण इसका कार्यक्रम. आणि वीर आपली आणखीन खाली झालेली मतलब जितकी थी पहिले मतलब उससे डबल काढलेली आपण खाली बरं क्या. बघू नका तुम्ही वो भेव भेव आता बरं क्या. मैं बडा आहे ना मी उचले मग बघतो जर जर मला माहिती म्हणून बघतोय. तुम्ही अशी रिस्कीच आई करू नका बरं क्या. बघा आता वीर अशी पण बघा आणि पुढच्या कॅमेऱ्यामध्ये दाखवतो. तो क्या अपनी वीर कितने खोले भाई. अरे सोना पानी बहुत खोले. मतलब अभी जितनी दिख रही तुमको ऊपर से उतनी खोल नीचे भी और खोले. आपने वीर के अंदर मासे थे बट वो एक चाबरा मासा है वो सगळे मासे खाली रहा था. लय चाबरे मासे रहते आणि भांगशाही उधर देखो. उधर भांगशाही है. इधर आपलं शेत आहे. उधर हिरवागार आहे उधर के साइड में. इधर मस्त है ही आपली शाही. उधर आपली मसोबा भगवान रहते. आणि इधर आपले वो मतलब मळ्या देवी की पूजा करते ना मतलब मळे की मतलब भूमि की ऐसे वो उधर पूजा करते. कैसे आपलं शेत कसं वाटलं मला सांगो. सगळे दर्शन घ्या आणि चला आता घर को. मंदिर वो हमारे मसोब भगवान है. तुम दर्शन ले लो. मैंने भी अभी दर्शन ले लिया है. इधर माथा टेक के उधर जाने के लिए इधर से रोड है. ऐसे घूम घूम के उधर से ऊपर चढ़ के फिर उधर जाना पड़ता. तुम भी दर्शन ले लो इधर. असं असं आहे बघा. इकडून असं जायचं खाली 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 जाऊन तिकडे घ्यायचं. थोडंसं आहे पण तिकडच्या साईडने पण रोड आहे. पण तुम्ही इथून दर्शन घ्या पहिले. काळे किस्से मळा पळाई करके डायरेक्ट घर को आला गाइस. घर आप लोग इधर गोकुलधाम इधर देख सकते. इधर नाम लिखा है. हम वो तुमको दाखवू क्या हे बघा सॉरी इधर गोकुलधाम लिखा आपने घर का नाम. काही नाही गाईस अशा करतो. तुम्हाला आपला शेतावाला जसं शेताला आग लागली होती तो ब्लॉक बघून आपल्याला तुम्हाला दुःख झालं असेल काहीच तुम्हाला वाटलं. तर काही नाही काहीच काळजी घ्या तुमची आई मम्मी पप्पा त्यांची आणि उन्हात जास्त हिंडू नका ना. असं लक्ष ठेवा. इकडं आजूबाजूला जर तर काही असं ट्रॅजेडी विजेडी झाली तर तुम्हाला पळता येईल लवकर लवकर. चला गाईस अशा करतो. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल गाईस. चलो गुड नाईट. टेक केअर गाईस. चलो बाईस बाय गाईस बाय.